तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता की इथं जे आहे जे गांडूळ खताचा इथं प्रकल्प आहे. तर गांडूळ खताची निर्मिती कशा प्रकारे केली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे नवनवीन व्हिडिओ येत राहतात शेतीविषयक, पशुपालन आणि तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत तर व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की गांडूळ खत निर्मिती कशा प्रकारे केली जाते. तर गांडूळ खताचा तुम्हाला जे बाहेरचं आहे ते बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे त्याला शेड कशा प्रकारे केलेलं आहे तर मला दाखवतो. अशा प्रकारे इथं शेड केलेला आहे आणि असा शेड केलेला आहे आणि शेडमध्ये तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे गांडूळ खताची निर्मिती केली जाते. हे बघा, तर अशा प्रकारे इथं ज्या बॅग आहेत बॅग तुम्हाला कुठं पण उपलब्ध मिळू शकतात ऑनलाईन, आणि तुमचे जे जवळची जी बाजारपेठ आहे तर त्या बाजारपेठमध्ये तुम्हाला ह्या बॅग सहजपणे उपलब्ध मिळू शकतात. तर इथं जे आहे तर इथं शेळी पालन आणि मेंढी पालन केलं जातं. यांच्यापासून जे शेळ्या आपलं ज्या लेंड्या मिळतात तर त्याच्यापासून इथं डायरेक्ट जे शेतामध्ये लेंड्या न टाकता तर इथं जे आहे तर इथं त्या लेंड्यापासून गांडूळ खत निर्मिती तयार करून शेतामध्ये टाकतात. तर तुम्ही इथं पाहू शकता की कशा प्रकारे जे गांडूळ खताची निर्मिती केली जाते. तर इथं जे बेड आहेत बघा, जमिनीवरती असे बेड लावून घेतलेले आणि याच्यामध्ये ते जे शेळ्याच्या लेंड्या आणि जे मेंढ्याच्या लेंड्या आहेत तर यांच्यापासून इथं गांडूळ खताची निर्मिती केली जाते. तर गांडूळ खताला जे गांडूळ आहेत तर गांडुळाला ओलसरपणा जास्त प्रमाणात पाहिजे असतं. त्याच्यामुळं अशा प्रकारे इथं जे पोते आहेत तर पोते आणि याच्या पाणी मारणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याला सावली पण पाहिजे. तर अशा प्रकारे इथं सावली असं छोटंसं असं जे आहे तर इथं एक शेडच केलेलं आहे, समजा शेड केलेलं आहे आणि याच्यावरती ताडपत्री टाकलेली आणि याची जी काढणी आहे याच्यापासून वर्मीवास देखील तयार केलेली आहे. इथं पाहू शकता जे वर्मीवास म्हणजे जे गांडूळ असतात तर गांडुळाच्या जे शरीरातून असं सतत सारखा घाम येत राहतं बघा. घामाचं जे घाम येऊन जे ही प्लास्टिकची बॅग आहे त्याच्यामुळे जे खाली पाहू शकता की तर त्यांचा वर्मीवास तयार झालेला आहे आणि इथं कॅन्डी पण भरून ठेवलेली आहे. अशा प्रकारे हे वर्मीवास आपण आपले जे पीक आहे पिकामध्ये याचा वापर करू शकतो. आणि जी काढण्याची जी पद्धत आहे तर काढण्याची पद्धत तर तुम्हाला दाखवतो की जी आपली चहाची पत्ती असते तर चहाच्या पत्ती सारखं झालं असं की आपण हे आपल्या पिकाला देऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.